wait notify. So see here again carefully. तुम्हाला मागे सांगितलं सिंक्रोनायझेशन का आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या प्रोसेसमध्ये एखादी ऑब्जेक्ट अनेक थ्रेड एकाच वेळेस जर ऍक्सेस करत असतील तर अशा वेळेस they are accessing the object asynchronously. मग तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं मी की रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम काय दिलं, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम. त्याच्यावर तुम्हाला सांगितलं होतं की दोन व्यक्ती आहेत A and B persons, both wants to go to Delhi from Mumbai. Now दोघांना दिल्लीला जायचंय मुंबईहून. मुंबईमध्ये कुठेच माहित नाही आपल्याला कुठे आवश्यकता, मुंबई एका ठिकाणी नाहीत ते. रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम जी आहे आपली ती आहे आपली ऑब्जेक्ट, ज्याला ते दोघं ऍक्सेस करताय. बरोबर आहे. त्यांच्या जागेवर आता एला ए वॉन्ट्स 2 tickets. I told you that time also. B wants 1 tickets. Mumbai to Delhi, object is total railway reservation system, that is online reservation system they are accessing from their mobile or laptop. Online reservation system they are accessing, so that is object, and A and B persons becomes threads. Okay, so A wants 2 tickets to Delhi, B wants 1 tickets, so total 3 tickets. Okay, but available tickets जे आहेत, tickets are only 2. So see the situation, दोनच तिकीट अवेलेबल आहेत दिल्लीसाठी. एला 2 पाहिजे, बीला 1 पाहिजे. दोन्ही वेगवेगळ्या जागेवरून वेगवेगळ्या डिव्हाइस वरून एकाच वेळेस ती सिस्टीम काय करतात, ऍक्सेस. लक्षात घ्या माझे वर्डिंग्स. एकाच वेळेस ऍट द सेम टाइम दोन्ही व्यक्ती रिझर्वेशन सिस्टीमच्या ऑब्जेक्टला ऍक्सेस करतायत. होतं काय की त्या ऑब्जेक्टला माहित नाही कोण कुठं बसलंय, त्यामुळं त्यानं जेव्हा एन ऍक्सेस केला, 2 तिकीट पाहिजे त्याला, 2 tickets given to A. अवेलेबल किती आपल्याकडे, 2 तिकीट आहेत. आपल्याकडे अवेलेबल तिकीट किती, 2 आहेत. त्यामुळे 2 तिकीट होते, त्यानं एन ऍक्सेस केला आधी, कारण 2 व्यक्ती एका ठिकाणी नाहीत, त्या कुठेच माहित नाही, पण दोघांनीही एकाच वेळेस ती विंडो रिझर्व सिस्टीम ऍक्सेस केली. त्यापैकी एला कळालं की 2 तिकीट आहेत, त्यानं बुक केल्या. 2 tickets गिवन टू ए, आणि त्याला दिसल्या. आता बी पाहतोय, बीला दिसल्या 2 तिकीट. बी ऑल्सो सीज 2 tickets अवेलेबल. बरोबर आहे. ऑलरेडी हे तिकीट कोणाला गेले, 2ला गेले, पण एकाच व्यक्तीने ऍक्सेस केल्यामुळं तो डाटा जो आहे तो अपडेट झालेला नाहीये. त्यामुळे बी ला सुद्धा बी रिझर्व तिकीट 1 ticket, सॉरी 1 ticket, त्याला एकच पाहिजे ना, 1 ticket. झालं काय, 2 तिकीट होते अवेलेबल, ते दोन्ही कोणाला मिळाले, एला मिळाले. पण एकाच वेळेस त्या दोघा पर्सन ऍक्सेस केल्यामुळं बी ला सुद्धा 2 तिकीट दिसतायत तिथं विंडोमध्ये अवेलेबिलिटी, पण ऍक्च्युअली तसं नाहीये. 2 तिकीट यालाच गेले एला, आणि नाव तिकीट इज नाव 0. पण अवेलेबल असल्यामुळं याला हे सुद्धा ऍक्सेस केला, आणि दिस इज द रेस्ट कंडिशन आय टोल्ड यू.
So this why this happens, because there is no proper synchronization. ओके, प्रॉपर सिंक्रो हे कसं झालं असिंक्रोनस. एकाच वेळेस ते ऍक्सेस केला, त्याला माहित नाही कोणते तिकडे अवेलेबल का अपडेट झाला की डाटा माहित नाही. सो दॅट टाइप ऑफ मेथड इज कॉल्ड एज रेस कंडिशन अँड asynchronous. ओके, सिमिलरली समजा तुम्हाला म्हणलं एखाद्या वर्गात जा पटकन, समजा वर्ग छोटा आहे आणि मुलं खूप आहेत, आपण एकाला सांगितलं सगळे जा मध्ये. सो इमॅजिन तुमच्या त्या दरवाजामधून दारामधून किती व्यक्ती जाऊ शकतील म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका वेळेस, जास्तीत 1 ते 2 दाटीवाटीनं. तो विचार करा एकाच वेळेस सगळे गेले, ज्याला जी सीट सापडली त्यांनी बसले. तो दिस इज नॉर्मल क्लास. ओके, पण जर तुम्ही एक्झाम घेताय मग आपण काय सांगतो, सीट अकॉर्डिंग टू रोल नंबर. मग त्या ठिकाणी काय केलं आपण, सिंक्रोनाइज केलं की तुम्ही कसे जा मध्ये मान्य, आधी तुम्ही कसे गेले कुठे बसले चालतं, जिथे अवेलेबल जागा आहे तिथे बसले तुम्ही, जागा नाही तर उभं राहिले. आता आपण काय केलं, एक्झाम घ्यायच्या वेळेस काय करतो आपण, एका बेंचवर एक विथ सीट नंबर और रोल नंबर. मग तुम्हाला कळलं की आता काहीतरी कुठे बसता येणार नाही, मग तुम्ही रोल नंबर पाहता कुठे त्या ठिकाणी बसता. दॅट इज अ सिंक्रोनाइज वे. सो दॅट कॅन बी हॅपन in inter-thread communication. So this is a very important inter-thread communication जिला म्हणतो आपण. So for that we require, if multiple threads are there, so that can use wait, notify or notify all methods. Why? Because in the multi-threading programming, if they are synchronized, no doubt we have to use synchronization here. So that will wait for some thread. So that thread will perform the action, perform the task, and then after finishing that task, that will notify other thread that my task is over. So that notification is very important. So that time now it will access the task or object. म्हणजे या रिझर्व्ह सिस्टम मध्ये काय झालं, जर त्यांनी वापरला सिंक्रोनायझेशन तर काय झालं असतं, जेव्हा ए ऍक्सेस करतोय तेव्हा बी ला थांबलं पाहिजे. वेन ए इज ऍक्सेसिंग ऑब्जेक्ट, बी हॅज टू वेट. ओके, मग त्याला कळलं पाहिजे दोघांना एकाच बुक केलं तिकीट. त्याच्या आज तुम्हाला उदाहरण सांगितलं, दोघांनी एकाच तिकीट बुक केलं, पण आता मी काय सांगितलं त्यांना, आता आपण सांगितलं सिंक्रोनाइज मध्ये या, सिंक्रोनाइज मध्ये तुम्ही कुठे बुक करा. आता कळालं एला की आता मला ऍक्सेस करायचंय, मग त्याने बी ला सांगितलं तू थांब. म्हणजे एनं काय केलं, वेट मेथड वापरली, वेट और बी. बीला कळालं की आपल्याला थांबवलंय, त्याच्यामुळं याचा काम जे आहे, याचा टास्क उद्या कम्प्लीट, याचा टास्क उद्या कम्प्लीट आधी एनं टास्क कम्प्लीट केला अँड नोटिफाय वापरलं, notify to B that my task is over now, and now B has to so this is very important in the multi-threading, in the inter-thread communication. So that wait notify methods are very important. कारण तुम्हाला सांगायचंय किंवा मला कोणाला वेट करायचंय, नाहीतर काय होईल, सगळं एकाच वेळेस ऍक्सेस करतील आणि मागचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं मी, एकाच वेळेस तिकीट सगळे बुक करू शकतील आणि ज्या ठिकाणी तिकीटच नाहीये पण तो क्लेम करू शकतो की मी तिकीट बुक केले कारण मला ते दिसले. So later on some problem will be created. So that's why in the thread communication, in the thread programming, inter-threading, synchronization is must, and within that synchronization you can notify other threads that my task is over. So we will try to write one program. Okay, so this is the class wait notify. We'll use
main method here. Let's pass it. Now within main method, we'll create one thread A. Now एक thread तयार करतोय. ओके, त्यानंतर त्याला स्टार्ट करतोय आपण. या ठिकाणी लाईन काय आली आहे थ्रेड याच्या खाली, कारण हा थ्रेड आपण क्लास तयार केला नाही अजून. ओके, त्यानंतर लाईन आली, आपण नंतर तयार करू दे. त्यानंतर इथं आपण वापरतोय आता सिंक्रोनाइज वर्ड. सिंक्रोनाइज पहा शब्द तो कीवर्ड आहे. त्या ठिकाणी आपण हे घेतोय थ्रेडचे ऑब्जेक्ट, त्याला आपण डाटा घेणार आहोत. नंतर आपण काय करणार त्या ठिकाणी एक दुसऱ्या या क्लासमधून, थ्रेड क्लासमधून आपण एक नंबरची ऍडिशन घेतोय 1 ते 10. ऍड नंबर्स फ्रॉम 1 to 10 and pass to main program. आपण या थ्रेड क्लास तयार करणार पुढे थोड्या वेळानं. त्या थ्रेड क्लासमध्ये आपण एक फॉर लूप घेऊन त्याच्या प्रत्येक नंबरची ऍडिशन घेणार, म्हणजे 55 नंबर येईल आपला ऍडिशन. तुम्हाला माहिती 1 ते 10 ची ऍडिशन किती येते, 55 यायला पाहिजे. ती ऍडिशन आपण त्या थ्रेड क्लासमध्ये करणार आहोत आणि ती आपण पास करणार आहे मेन थ्रेडमध्ये. आणि याच्या थ्रू आपण ते काय करणार ते प्रिंट करणार आहेत. त्या सिंक्रोनाइज ए. त्यानंतर you can write here, I will write one line. या ठिकाणी आपण लिहू मेन थ्रेड इज कॉलिंग. हा मेन थ्रेड ना आपला, हा मेन थ्रेड आहे. आपण तो दुसरा थ्रेड तयार केला हा ए नावाचा, तो सुरूच केला नाही अजून. ओके, तर मेन थ्रेड त्यामुळे चालू आहे. मेन प्रोग्राम मध्ये कधी पण मेन थ्रेड चालू असतो, त्यामुळे आपण तो फ्लॅश केला लाईन मुद्दा तुम्हाला कळावं असं. या ठिकाणी आपण आता वापरतोय ए डॉट वेट. आता आपण काय केलंय तर सिंक्रोनाइज आवश्यक आहे. बा सिंक्रोनाइज वर्ड तुम्हाला सांगितलं मी. इंटर थ्रेड कम्युनिकेशन मध्ये यू हॅव 2 वेज. सिंक्रोनाइज ऑब्जेक्ट घ्यायची, मेथड घ्यायची, सिंक्रोनाइज मेथड और ब्लॉक. ब्लॉक घ्या किंवा सिंक्रोनाइज मेथड वापरा. या ठिकाणी आपण सिंक्रोनाइज वापरतोय. ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, नॉट सिंक्रोनाइज मेथड हियर. सिंक्रोनाइज कीवर्ड वापरले आपण आणि पुढे आपण ब्लॉक वापरतोय. मग हे तुम्हाला सिंक्रोनायझेशन मस्ट आहे बरं का. सिंक्रोनाइज तुम्हाला वर्ड मेथड मध्ये वापरा किंवा ब्लॉक मध्ये वापरा, पण त्याशिवाय इंटर थ्रेडिंग मध्ये तुम्हाला वापरता येत नाही. दॅट मीन्स फॉर इंटर थ्रेड कम्युनिकेशन you must use synchronization and then we can use wait notify methods inside the synchronization. Okay, so see here again I will write one line that we will get it what happens after notifying by thread. So here we will write main thread got notification. ओके, तर आपण आता इथं काय केलंय, मेन थ्रेडला कॉल केलं, नो डाऊट इथपर्यंत काही अडचण नाहीच आहे. ओके, कारण हा मेन प्रोग्राम रन होणार आहे. इथं आपण थ्रेडला कॉल केलं, इथं दुसरा प्रोग्राम लिहायचा आपल्याला. जोपर्यंत आपण रन मेथड नेत नाहीत तो पण थ्रेड चालू होणार, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा स्टार्टला काय करणार आहे, ए डॉट स्टार्ट, इट विल स्टार्ट द थ्रेड, बट व्हॉट इट विल ऍक्सेस रन मेथड. So that we have to write here after that, but in the main program it will control reaches to this line. So this line will be printed, then this line will be executed. So here that thread will be waiting. Okay, so that's why after that
this line will not print immediately. Okay, so after that, if other thread gives a notification, notify them that my task is over from other thread, so that time that notification reaches to main and then this will be printed. म्हणजे एखादा थ्रेड काम करतोय आणि त्याला सांगितलं तुम्ही थांबा इथं आता, तोपर्यंत थांबेल जोपर्यंत नोटिफाय होत नाही की जा आता. जर तुम्हाला कधी आठवत तुम्हाला मॉलमध्ये किंवा एका ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला थांबवलं जातं बा, वेट. मग दुसरा आला की तुम्हाला काय म्हणतो, जा आता, तुम्ही जा आता. हे नोटिफाय तुम्हाला झालं त्याच्यामुळे त्याला कळालं की आता तुम्ही जाऊ शकता. पण तो जर मध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं ना, थांबवलं तुम्हाला. ओके, so that's why here we will use now notify and then main thread will start the execution of other block of statement. Again we will write here one line so that whatever sum of 10 numbers we are doing in that particular thread class program, so that will be added. So that output we will be shown here with that object by using one variable. So that total variable we have to use for the sum, and then with the help of that object of the class, so we can print the total. It is not necessary to write to take the sum, but I am giving the more explanation to program. So what happens? So this is a synchronized block ending. So this is the class block, and this is the main class. Now we will write one more class. So now this class I am defining. So that is a extend thread. Now, so as soon as I type class thread A, so that line will vanish below the thread, that is a red line. Now we'll declare one integer total is equal to 0. So now this line will be gone. We have to accept notification later on. Now we will write one method that is public void for that thread to start. So again I will use synchronize here. Both thread must be synchronized. Synchronized. Now we will use another keyword, that is this. So this become A whenever that goes to here, and A become this. So this keyword can be used. So now we will start the block. Then within that block, we will write one line like system dot out dot println. कारण आपण तिथं काय लिहिलं, main thread is calling. त्या ठिकाणी आपण लिहायचं child thread is calling. और child thread ना, main thread आहे आपला, main मध्ये आपण तयार केला child. ओके, त्यामुळे त्याला आपण काय करतो, स्टार्ट करतो आपण. child thread starts. ओके, सिंपल लाईन फ्लॅश केली आपण. आता एक लूप घेऊ आपण. आपल्याला या 10 नंबरची ऍडिशन करायची आहे, ती टोटल मध्ये ठेवायची आहे. टोटलला आपल्याला पास करायचं इथं, आणि इथून तो प्रिंट करेल टोटल. सो फॉर इंटिजर I is equal to 1, I is less than or equal to main I plus plus, within that less than or equal to, sorry. Okay,
या ठिकाणी आपण काय करतो, प्रत्येक नंबरची ऍडिशन घ्यायची. आपल्याला टोटल व्हेरिएबल आपण घेतलं आहे ते इनिशियल व्हॅल्यू 0 आपण ठेवली इथं. टोटल इज इक्वल टू टोटल प्लस व्हॅल्यू ऑफ आय. एव्हरी टाइम value of I will be added here. So total plus 1, 0 plus 1, 1, 1 will be stored here. Later on, I value become 2, 1 plus 2, 2, 3. So in that way, 10 numbers will be calculated. You know that very basic logic of adding numbers in the loops. Now, after this, we will write one more line, system dot out dot println. Then child thread now gives notification. आणि चाइल्डचं काम संपला ते टोटल इथे प्रिंट केलं आता, ते टोटल इकडे पास केली त्यांना. आता काम संपलं त्याने काय केलं, नोटिफाय केलं. आता नोटिफाय करा आपल्याला. सो दिस डॉट नोटिफाय. या ठिकाणी दिस आहे आपलं. या ठिकाणी ए घेतल्यामुळे आपण ए डॉट वेट केले इथं. ओके. So that throws declaration we have to pass in the main, because wait is a interruption. You know that whenever you are using wait method, so that is a normal, that is exception. Interruption is there in the normal execution of the programs. Therefore, there we have to catch it. So therefore, we are using throws interrupted exceptions here wordings. Otherwise, you can use try catch block also. But by using try catch block, I told you so many times, it will require 3 to 4 lines. We have to use try catch, try block. Then in the catch, we have to catch the exception. So it is better to write throws and that exception in the main programming line. So now this is the total program of wait and notify, because notify is there, wait is there. And notify all means what? If there are multiple threads, here there is only one thread. Okay, class. If there are multiple threads, so that will notify to all threads. So to start the execution. So here this is the sufficient. So I think you got it. Now I will show the output and then I will describe the output also. So select this program and try to see here. Main is calling. No doubt, because this is main program. So that this line, whatever we have written, that will be flashed. So here main is calling. So we printed. Then we are forcing main. आपण कोणाला थांबवलंय? मेन मध्ये आपण वेट मेथड लिहिली आहे. लक्षात घ्या कुठे लिहिली आहे? मेन मध्ये. त्यामुळे आपण मेनला थांबवलंय. त्यामुळे इथला कंट्रोल थांबवला आपण. And then what happens? Thread will start. So that will go to the thread A. Then it will check the line. Child thread start now. So now child thread starts. Then this loop will be executed 10 times. Every time I value will be added to total, and total addition of the numbers will be stored in the total. And now after finishing this task of 10 times iteration, so now thread will give the notification to the main that my task is over. So gives the notification to the main. So with this help, with this notify, so main will wake up. So now child gives a notification, and then main thread got notification. So got notification, and then so this number addition will be stored, passed to this constructor, and then that will be printed. So this is simple logic how to use wait and notify.